सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 27 आणि ओवी क्रमांक 410 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुतमांगैः. अर्थात त्वरा करणारे असे होतात. मोठ्या त्वरेने तुझ्या दाढांनी विक्राळ दिसणाऱ्या भयानक मुखात तुझमध्ये प्रवेश करीतात. त्यातील काही चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांच्या फटीत अडकून राहिलेली दिसतात. तेथ म्हणे पहा हो एके वेळे सासी कवचेसी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे गगनी का जैसी. त्यावेळेस तो पुन्हा म्हणाला, अहो हे पहा, आकाशात ज्याप्रमाणे अभरे नाही तशी होतात त्याप्रमाणे शिरस्त्राणे व कवचे यासकट ही दोन्हीकडची सैन्ये एकदम तुमच्या तोंडात नाही तशी झाली. काम महाकल्पाची या शेवटी जै कृतांतू कोपला होय सृष्टी तै एकविसा ही स्वर्गा मिठी पाताळा सकट दे. किंवा महाप्रलयाच्या वेळी यम कोपल्यावर जसा 21 स्वर्गांना पाताळासह गिळून टाकतो. ना तरी उदासीने देवे संचकाची वैभवे जेथींची तेथ स्वभावे विलया जाती. अथवा दैव प्रतिकूळ झाल्यावर संग्रह करणाराचे ऐश्वर्य जागचे जागी आपल्या आपणच नाहीसे होते. तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे ये मुखी जाहली प्रविष्टे परी एकही तोंडवनी न सुटे कैसे कर्म देखा. त्याप्रमाणे ही कर्माची गती कशी विलक्षण आहे ते पहा की ही जमलेली सैन्ये एकदम या मुखात शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाही. अशोकाचे अंगवसे चघळिले कर्हेनी जैसे लोकवक्त्रांमाजी जैसे वाया गेले. उंटाच्या तोंडात अशोक वृक्षाचे डहाळे जसे चघळताना दृष्टीस पडतात त्याप्रमाणे हे सर्व लोक या तोंडात लयास गेले. परी सिसाळे मुकुटसी पडली दाढांचे सांडसी पीठ होत कैसी दिसत आहाती. परंतु मुकुटांसह मस्तके दाढींच्या चिमट्यात सापडून त्यांचे जणू काय पीठ होत आहे असे दिसते. तिये रत्ने दांतीची या सवडी कूट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी दष्ट्रांची माखली. त्या मुकुटावरील रत्ने दातांच्या फटीत अडकून राहून त्यांचा चुरा जिभेच्या तळाशी साचला आहे. दाढांची अग्रे थोडी थोडी रक्ताने माखली आहेत. हो का जे विश्वरूपे काळे ग्रासिली लोकांची शरीरे बळे परिजीवित्व देहींची सिसाळे आवश्यकी राखिली. या विश्वरूप काळाने ज्या बळकट लोकांची शरीरे ग्रासली आहेत त्यांच्या देहांचे सांगाडे जीवित्व नाहीसे करून मुद्दाम राखून ठेवले आहेत. तैसी शरीरा माझी चोखडी ये उत्तमांगे होती पुढे म्हणून महाकाळाची या तोंडी परी उरली शेखी. त्याप्रमाणे शरीरातील उत्तम भाग जे मस्तक ते जरी महाकाळाच्या तोंडात सापडले होते तरी ती मुद्दाम शेवटी राखून ठेवली आहेत. मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही जग आपैसेंची वदन डोही संचरत आहे. मग अर्जुन पुन्हा म्हणतो, काय चमत्कार आहे. या जगात जन्माला आलेल्यास मृत्यूमुखात जाऊन पडावे याशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणून सर्व जग या वदनरूपी डोहात आपोआप येऊन बुडत आहे. यया पेयाप आघविया सृष्टी लागलिया आहाती वदनाची या वाटी आणि हा जेथींची या तेथ मिठी देतसे उगला. ही सर्व सृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागली आहे आणि हा परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला सहज गिळीत आहे. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी. ब्रह्मदेवासारखी मोठमोठाली मंडळी या विश्वरूपाचे जे सर्वात अति उंच तोंड यात धाव घेत आहेत. एरवी इतर मंडळी अलीकडच्याच मुखात शिरत आहेत. आणि कही भूत जात ते उपजलेची ठाई ग्रासित परी याची या मुखानी भ्रांत न सुटेची काही.
व इतर प्राणी मात्र हे उपजल्या ठिकाणीच नाहीसे होत आहेत, परंतु या विश्वरूपाच्या मुखांच्या सपाट्यातून निसंशय काहीच सुटत नाही. श्लोक 28. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. अर्थात ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळ जलप्रवाह समुद्राच्याच बाजूला वाहत जाऊन त्यातच शिरतात, त्याप्रमाणे हे मनुष्य लोकातील वीर तुझ्या सर्व बाजूंनी प्रकाशमान होणाऱ्या मुखात प्रवेश करीतात. जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकीती समुद्राचे अंग, तैसे आघवाची कडुनी जग प्रवेशत मुखी. ज्याप्रमाणे महानद्यांचे प्रवाह सहज समुद्राकडे वळतात, त्याप्रमाणे सर्व जग चोहोकडून येऊन तुमच्या मुखात प्रवेश करीत आहे. आयुष्यपंथे प्राणी गणी करोनी अहोरात्रांची मोवाणी वेगे वक्त्रा मिळणी साधी जत आहाती. व सर्व प्राणी आयुष्यरूपी मार्गात दिवसरात्रीच्या मापाने त्वरेने तुमच्या मुखात येऊन मिळण्याचा योग साधित आहेत. श्लोक 29. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. अर्थात ज्याप्रमाणे पतंग ज्यांच्यामध्ये मोठा वेग उत्पन्न झाला आहे असे होतात, प्रदीप्त अग्नीत नाशासाठी प्रवेश करीतात, त्याचप्रमाणे हे सर्व लोकतः ज्यांचा वेग अतिशय वाढला आहे असे होतात, तुझ्या मुखांमध्ये नाश पावण्यासाठी प्रवेश करीतात. जळतया गिरीच्या गवखा माझी घापती पतंगाची या झाका तैसे समग्र लोक देखा इये वदनी पडती. ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या डोंगराच्या दरीत पतंग उड्या घालतात, त्याप्रमाणे सर्व लोक तुमच्या मुखात येऊन पडत आहेत. परी जेतुले एथ प्रवेशले ते तातलिया लोहे पाणीची पा गिळिले वही वटेही पुसिले नाम रूप तयाचे. परंतु ज्याप्रमाणे तापलेल्या तव्यावर पाणी पडले असता जळून खाक होते, त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी तुमच्या मुखात प्रवेश केला त्यांचे नावरूप वहिवाटीतून देखील अजिबात पुसून टाकले, त्यांच्या नावरूपाचा पत्ता देखील लागत नाही. श्लोक 30. लीलिहस्ये ग्रसमान हस्समंता लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो. अर्थात हे व्यापक देवा, तू सर्व बाजूंनी समग्रान सर्व लोकांना जळत असलेल्या तोंडांनी ग्रासणारा गिळणारा असा होता. त्यांचा स्वाद घेतोस. तुझ्या उग्र कांती समग्र जगाला तेजांनी भरून सोडून अतिशय ताप देतात. आणि येतुलाही आरोगण करिता भुके नाही उणेपण कैसे दीपन असाधारण उदयले यया. आणि याप्रमाणे सर्व जगाचे भक्षण करूनही तुमची भूक कमी होत नाही, तर तुमचा जठराग्नी इतका प्रदीप्त तरी झाला कसा. जैसा रोगी या ज्वराहुनी उठिला काम भणगा दुकाळू पाहला तैसा जिव्हांचा लळलळाटू देखिला आवाळुवे चाटिता. ज्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खा खा सुटते किंवा एखादा भिकारी दुष्काळात पडावा, त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करूनही अजून तुम्ही जिभल्या चाटीत आहात. तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमीत नवाई भुकेलेपणाची. त्याप्रमाणे या तुमच्या तोंडापुढे खाण्याचा जिन्नस म्हणाल तर एकही उरला नाही, तेव्हा आपल्या खमंग भुकेचा महिमा काय वर्णन करावा. काय सागराचा घोंटू भरावा, किम पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटाओ घालावा आगवाची दाढे. का समुद्राचा एक घोट करावा, का पर्वताचा एक घास करावा, का हा सर्व ब्रह्मगोल दाढे खाली चिरडावा.
दिशा सगळी याची गिळाविया, चांदिणिया चाटुनी घ्याविया, ऐसे वर्तत आहे साविया, लोलुप्य बा तुझे. सर्व दिशा गिळून टाकल्या, साऱ्या चांदण्या चाटून टाकाव्या, अशा प्रकारचा तुमच्या हावरेपणा नजरेस येत आहे. जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगीसी हाकाक चढे, तैसी खात खांताची तोंडे खाखांते ठेली. ज्याप्रमाणे भोग जास्ती घेऊ लागले असता काम वाढतो, किंवा विस्तवाला जो जो लाकडे लावली तो जास्ती भडकतो, त्याप्रमाणे सर्व जगाला खात असताही तुमची तोंडे खा खा करीत उठली आहेत. कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कवीठ घातले वडवा नळी. ज्याप्रमाणे वणव्यात कवठ टाकले असता ते त्याला पुरत नाही, त्याप्रमाणे आपले हे एकच तोंड केवढे पसरले आहे पहा की. त्याच्या जिभेच्या अग्रावरच हे सर्व त्रिभुवन राहिले आहे. ऐसी अपारे वदने, आता येतुली कैंची त्रिभुवने, का आहारू न मिळता येणे माने, वाढविला सैंग. तेव्हा एका तोंडाची जर ही वाट, तर तुमच्या या अगणित तोंडांना इतकी त्रिभुवने कोठून आणावी. तेव्हा त्यांना पुरेसा आहार मिळत नसल्यामुळे त्याने ही इतकी त्रिभुवने निर्माण केली आहेत. अगा हा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वर पडा, जैसी वणवे याची या वेढा, सांपडती मृगे. ज्याप्रमाणे चोहोकडून वणवा लागून मध्ये हरणे सापडावे, त्याप्रमाणे सर्व जग तुमच्या या वदनरूपी ज्वाळांच्या मध्ये सापडले आहे. आता तैसे या विश्वा जाहाले, देव नव्हे हे कर्म आले, का जग चळचळा पांगिले, काळ जाळे. या विश्वाची स्थिती अशी झाली आहे की तुम्ही देव नसून या विश्वरूपाने त्यांचे कर्मच ओढवले आहे, किंवा जगरूपी जळचरांना तुमचे वदनरूपी काळजाळेच पसरले आहे. आता इये अंग प्रभेची या वागुरे, कोणी कडुनी निगी जैल चराचरे, ही वक्त्रे नोहे ती जोहारे, ओढवली जगा. म्हणून तुमच्या विश्वरूपाच्या तेजरूपी जाळ्यांतून स्थावर जंगम वस्तूंनी कोणीकडून बाहेर पडावे, ही तुमची तोंडे नसून जगाला लाक्षाग्रहेच ओढावली आहेत. आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे, परिजया लागे तया प्राणे, सुटिकाची नाही. आपल्या प्रखर तेजाने प्राणीमात्रांची अंगे कशी पोळतात हे अग्नीला समजत नाही, परंतु ज्याला स्पर्श होतो त्याचा प्राण गेल्याशिवाय राहत नाही. ना तरी माझे नी तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे, का आपुलिया मारा नेणे, विष जैसे. किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला कसे मरण येते हे जसे शस्त्राला माहीत नसते, अथवा आपल्या सेवनाने लोकांचे प्राण कसे हरण होतात हे जसे विषाला समजत नाही, तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही, परी ऐलीकडीले मुखी खाई हो सरली जगाची. त्याप्रमाणे तुमच्या मुखाच्या प्रखरपणाचे तुम्हाला भानच नाही, परंतु तुमच्या या अलीकडील मुखातच सर्व जगाची होळी होत आहे. अगा आत्मा तू एकू, सकळ विश्वव्यापकू, तरी का आम्हा अंतकू, तैसा ओढवलासी. देवा, आत्मा म्हणून ज्याला म्हणतात तो तुम्ही एकच असून सर्व विश्वाचे व्यापकही आहात, मग आमचा नाश करण्यास का प्रवृत्त झाला. तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवाही न धरावी भीड, मनी आहे ते उघड बोल पा सुखे. मी तर आपल्या जीवाची आशा सोडली आहे, आणि तुम्हीही भीड न धरता तुमच्या मनात जे काय असेल ते खुशाल उघडपणे सांगा. किती वाढविसी या उग्ररूपा, अंगीचे भगवंतपण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती पाही. तुम्ही आपल्या विश्वाचे उग्रपण किती वाढवणार. देवा, तुमच्या अंगी जो जगाचा पालन करतेपणा आहे त्याची तरी आठवण करा, निदान माझ्यावर तरी कृपा करा. या पुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.